मागच्या व्हिडिओमध्ये आपण परचेस रिटर्न बघितलं होतं. असा सेम ऑप्शन आहे सेल्स रिटर्नचा. सेल्स रिटर्नमध्ये पण काय होतं की आपण एखाद्या कस्टमरला आपण काही आयटम्स दिलेले, सपोज आयटम 2 कस्टमर रिटर्न करतो आपल्याला, तर तो आयटम आपण इथून रिटर्नची एंट्री मारली की हा आयटम आपल्या स्टॉकमध्ये प्लस होतो आणि कस्टमरच्या आउटस्टँडिंगमधून ते मायनस होतं अमाऊंट. आणि हा आता इथं आपण आयटम ॲड केला की इथं आपल्याला त्याचा लास्ट बिल नंबर इथं दिसतं की हा आयटम कुठल्या बिलामध्ये आपण त्याला सेल आउट केला होता. बिल नंबर दिसतं. ह्या बिलवरती क्लिक केला आपण तर डिटेल्स पण बघायला मिळतील ह्याच्यामध्ये. आयटम 1 किती क्वांटिटी कसे आपण इथं सेल आउट केलं होतं ते. आणि ज्यावेळेस मी रिटर्नची एंट्री मारतो याच्यामध्ये तर इथं नंबर ऑफ आयटम्स आहे, ग्रॉस अमाऊंट एवढी आणि नेट अमाऊंट एवढी. तर कस्टमरच्या ओएस अमाऊंटमधनं ते ॲटोमॅटिकली अमाऊंट मायनस होते आणि स्टॉकमध्ये आपल्या आयटम तो परत ॲड होऊन जातो. त्याचा जर आपण त्याच्यामध्ये व्हाईट बिलचा एक ऑप्शन दिलेला आहे. तर व्हाईट बिलमध्ये एक्झॅक्ट काय होतं की एखादं बिल आपल्याला कॅन्सल करायचं आहे, तर सपोज बिल नंबर 7 आहे, आपल्याला कॅन्सल करायचं. तर इथे मी सिलेक्ट करून ह्याला कॅन्सल केलं, व्हाईट बिल केलं, तर हे बिल तर कॅन्सल होऊन जाईल. प्लस ह्याच्यामधले जे काय कॅश वगैरे असेल किंवा आउटस्टँडिंग असेल तर ती कस्टमरमधून मायनस होते ॲटोमॅटिकली बिलाची अमाऊंट. आणि प्लस जो स्टॉक केलेला आयटम आहेत आपले कस्टमरला जे आपण सेल आउट केले होते ते परत आपल्या स्टॉकमध्ये ॲड होतात. ते कॅन्सल बिल आहे त्यालाच आपण व्हाईट बिल म्हणतो सिम्पलमध्ये. प्लस ह्याच्यामध्ये स्टॉक ट्रान्सफरचा ऑप्शन आहे, डीलर पेमेंटचा ऑप्शन आहे. स्टॉक ट्रान्सफरमध्ये आपण एका गोडाऊनमधून दुसऱ्या गोडाऊनला आपण किती स्टॉक ट्रान्सफर केला त्याचे सगळे डिटेलिंग आहेत. इथं आयटममध्ये आपल्याला येतं लक्षात की आता सपोज मी टाकलं की स्टॉक ट्रान्सफर, मेन गोडाऊनमधनं शॉपसाठी मी काही स्टॉक ट्रान्सफर करतो. तर मेन गोडाऊनची जी काही लिस्ट असेल तर इथं स्टॉक येतो तुझा मेन गोडाऊनमध्ये किती स्टॉक अवेलेबल. ह्याच्यामध्ये तो आयटम 1 केला, क्वांटिटी आली 10 क्वांटिटी टाकली, इथं येतं टोटल अमाऊंट किती झाली, नंबर ऑफ आयटम्स आणि सेव्ह केलं मी. तर मेन गोडाऊनमधनं तो स्टॉक शॉपला येणार आणि आपल्या डिस्प्ले होताना ते शॉपमध्ये तो स्टॉक आपल्याला डिस्प्ले होऊन जाईल. कस्टमर पेमेंटचा एक याच्यामध्ये ऑप्शन आहे. कस्टमरची उधारी वगैरे जे असते तर ते आपण इथून ॲड करतो. कस्टमरने आपल्याला पेमेंट आणून दिलं तर इथं आपण पेमेंटची डेट सिलेक्ट करणार, कुठल्या डेला पेमेंट दिलेलं आहे, आणि इथून आपण कस्टमर सिलेक्ट करणार. स्क्रोल डाऊन केलं की इथून कस्टमर सिलेक्ट होतं, रणजित स्वामी 369 रुपये. ह्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन नॅरेशन काय असेल ते आपण ॲड करू शकतो. ह्याच्यात ऑप्शन दिलेलं आहे कॅश पेमेंट, चेक पेमेंट आणि NEFT, RTGS और IMPS. सपोज UPI पेमेंट केला असेल तर इथं आपला जे आपण अकाउंट नंबर मास्टरमधून ॲड केलेले आहे त्याची लिस्ट इथे येते. तर तो स्पेसिफिक अकाउंट नंबर सिलेक्ट करायचा आणि त्याचा ट्रान्झॅक्शन ID टाकायचा UPIचा. तर ते बॅलन्स आपल्या ह्याच्यामध्ये कस्टमरच्या ओएसमधनं कमी होईल आणि आपल्या बँक अकाउंटमध्ये तो बॅलन्स दिसेल. आता सध्या मी कॅश पेमेंट करतो. झालं कस्टमरचं पेमेंट आहे, सिस्टम सांगते लगेच हे कस्टमरने एवढं पेमेंट केलेलं आहे आणि ह्याची आता आउटस्टँडिंग अमाऊंट एवढी आहे. सेम असाच ऑप्शन आहे आपल्याला डीलर पेमेंटसाठी. आपण जे परचेस केलेला माल आहे तर त्याचं आपण डीलरला काही पेमेंट करत असतो, तर त्याला आपण जसं डीलरला पेमेंट करतो तर नॅरेशन इथे टाकू शकतो, पेमेंट अमाऊंट टाकू शकतो आणि चेकने दिले NEFTने दिले सगळे डिटेल्स इथे ॲड करू शकतो. चेकमध्ये आपण चेक नंबर घेतोय आणि कुठल्या अकाउंट नंबरचा चेक आहे ते पण आपण ह्याच्यामध्ये डिटेल्स स्टोअर करून ठेवतो. पेमेंट केलं मी कस्टमरला डीलरला तर ह्या केसमध्ये डीलरच्या आउटस्टँडिंगमधनं अमाऊंट कमी होते, आपल्या कॅशमधून मायनस होते आणि डीलरची टोटल आउटस्टँडिंग परत रिकॅल्क्युलेट तो प्रॉपरली करतो ह्याच्यामध्ये. हे झालं डीलर पेमेंटचं ऑप्शन. बाकीचे काय ऑप्शन्स आहेत तर ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करूयात आपण. इथं कस्टमर पेमेंट रिमाइंडरमध्ये कस्टमरचे पेमेंटचे जे असतील तर ते रिमाइंडर इथं आपण सेट करू शकतो.
सपोज हा एक XYZ कस्टमर आहे आणि हा आपल्याला बोलला आहे की हा पेमेंट आपल्याला 28 तारखेला देतो आहे. ओके, तर इथे डिस्क्रिप्शन काही टाकू शकतो आपण, कॉलवर त्यानं सांगितलं किंवा ऑन कॉल डिस्कशन. हे ज्यावेळेस आपण ॲड करेल तर ॲटोमॅटिकली 28 तारखेला आपल्याला अलर्टमध्ये कळेल की ह्या कस्टमरकडनं आपल्याला पेमेंट येणं. हे तर आपण असे रिमाइंडर इथं सेट करून ठेवू शकतो. बँकमधून पण आपण काही ट्रान्झॅक्शन केले, आपली कॅश आहे, बिझनेसची कॅश आपण बँकेमध्ये डिपॉझिट केली तर त्याचंही ट्रेकिंग येत होतं. अकाउंट नंबर, किती अमाऊंट भरली, डिस्क्रिप्शन आणि डिपॉझिट म्हणलं की कॅशमधून अमाऊंट लेस होईल आणि आपल्या बँकच्या स्टेटमेंटमध्ये दाखवायला चालू होईल. असा सेम दुसरा ऑप्शन दिलेला आपण कॅश विड्रॉल फ्रॉम बँक. हे डिटेलमध्ये जे बाकीचे मेनू आहेत ना तर ते आपण कवर करूयात नेक्स्ट ऑप्शनमध्ये. याच्यामध्ये मेजर लागतो आपल्याला सेल्स व्ह्यू. रिपोर्ट्समध्ये जर बघितलं आपण तर याच्यामध्ये डेट वाईज सेल्स व्ह्यू बघायला मिळतो. आपण याच्यामध्ये काय ऑप्शन दिलेला आहे, तुम्ही स्पेसिफिक डेट रेंज सिलेक्ट करू शकता. मग ह्याच्यामध्ये 1 महिन्याचा, 1 दिवसाचा किंवा 1 वर्षाचाही रिपोर्ट इथे चेक करू शकता. स्टार्ट डेट टू एंड डेट टाकली आणि इथं व्ह्यू केलं मी तर मला टोटल जेवढे माझे बिल झालेले आहेत त्याची इथं डिस्क्रिप्शन येतं, किती टोटल बिल झालेले आहेत, टोटल बिलाची अमाऊंट किती झालेली आहे. प्लस ह्याच्यामध्ये कस्टमर वाईज पण फिल्टर दिलेला आहे सेल्स व्ह्यूमध्ये. एक स्पेसिफिक कस्टमर आहे, ह्या कस्टमरचे किती बिल झालेले आहेत तर ते सुद्धा सिस्टीम दाखवेल. ह्याच्यामध्ये अजून आपण काय केलेलं आहे, प्रोडक्ट वाईज सेल्स व्ह्यू दिलेला आहे. सपोज मी डेट टाकली 25/25 व्ह्यू केलं तर इथं हे पर्टिक्युलर प्रोडक्ट ह्या डेटमध्ये किती वेळा तो सेल झालेला आहे आणि त्याची अमाऊंट टोटल किती होती ते दाखवतो. प्लस इथं टार्गेट वाईज सेल्स व्ह्यू दाखवला आहे. आता आपला 1 फेब्रुवारी मंथ चालू व्ह्यू केलं मी तर ॲटम 2 साठी आपण टार्गेट सेट केलं होतं 500चं आणि ह्याच्यामधला एकच ॲटम सेल झालेला आहे. प्लस ह्याच्यामध्ये स्टोरेज वाईज पण सेल्स व्ह्यू आपण दाखवला आहे. आता मेनचा काही नाही आहे सेल माझा, त्यामुळे 0 दाखवलं. शॉपमधनं सेल झालेला आहे तर या शॉपचा टोटल ॲटम इथे येते आणि ह्याच्यामध्ये आपण जे डार्कमध्ये दाखवले तरी ॲप्रॉक्सिमेट तुमचा जो प्रॉफिट आहे तर तो इथं आपण दाखवतो याच्यात. प्लस ह्याच्यामध्ये प्रिंटचं ऑप्शन दिलेलं आहे, जे PDF प्रिंट निघते ह्याच्यातून. दुसरा ऑप्शन आहे कस्टमर आउटस्टँडिंगचा. तर कस्टमर आउटस्टँडिंगमध्ये आपल्याकडं कुठल्या कस्टमरची किती आउटस्टँडिंग शिल्लक आहे सगळे इथं ह्याच्यामध्ये दिसतं. इथं कस्टमरचं नाव येईल आणि त्याची टोटल अमाऊंट किती शिल्लक राहिलेली ते येईल. ह्याची लिस्ट प्रिंट आउट होते आणि एक्सपोर्ट टू एक्सेल पण होतं आणि टोटल OS अमाऊंटसुद्धा इथं दिसते. ह्या कस्टमरचं आपल्याला स्टेटमेंट बघायचं असेल तर याच्यावर क्लिक करून राईट क्लिक केलं आपण की स्टेटमेंट ओपन होतं कस्टमरचं, की ह्याच्यामध्ये ह्या साईडला दाखवत होतो की टोटल कुठले किती बिलं झालेले आहेत आणि ह्याच्यामध्ये कस्टमरने आपल्याला कसे पेमेंट दिलेले आहेत तर ह्याचे डिटेल्स येतात इथं. आणि इथं ह्याच्यामध्ये टोटल बिल अमाऊंट आहे 3695, पेमेंट टोटल आहे 1792 आणि टोटल आउटस्टँडिंग आहे 1903. हे प्रिंट पण होतं स्टेटमेंट. दुसरा ऑप्शन आहे याच्यामध्ये डीलर आउटस्टँडिंग. हे सेम कस्टमर आउटस्टँडिंग जसं मी सांगितलं तर त्याप्रमाणे तिथं वर्किंग होतं. याच्यामध्ये डीलरची आउटस्टँडिंग दिसते. राईट क्लिक केल्यानंतर डीलरचे झालेले बिल्स म्हणजे आपले परचेसचे बिलं इथं दिसतील. नॅरेशन पण येतं याच्यामध्ये. प्लस इथं आपण केलेले पेमेंट आणि ह्याचं डिस्क्रिप्शन. पुढचा ऑप्शन आहे आपला स्टॉक व्ह्यूचा. स्टॉक व्ह्यूमध्ये हे मायनसमध्ये दाखवते, म्हणजे जो स्टॉक मायनसमध्ये गेलेला आहे आपला तर तो स्टॉक मायनसमध्ये दाखवतो. म्हणजे याचा अर्थ आपण त्याचे परचेस केलेले पण परचेसची एंट्री सिस्टममध्ये ॲड नाही केलेली. आणि प्लसमध्ये जो आहे तो स्टॉक दाखवतो आणि हा स्टॉक आहे आपल्याला तर गोडाऊन वाईज पण आपल्याला इथे स्टॉक बघता येतो. गोडाऊन सिलेक्ट केलं, व्ह्यू केलं की इथे त्याच्या पद्धतीमध्ये आपल्याला स्टॉक दिसतो आणि टोटल एक होल अप्रॉक्सिमेट स्टॉकची ग्रॉस अमाऊंट दाखवेल, जे आपण आपला परचेस रेट आहे त्या बेसवर कॅल्क्युलेशन करतो. प्लस इथं ग्रुप वाईज स्टॉक व्ह्यू केलेला आहे. आपण ऑलरेडी आता ग्रुप तयार नाही केलेला त्याच्यामुळे इथं दिसत नाही, पण आपण ग्रुपिंग तयार केलं आणि इथं तर तो स्पेसिफिक ग्रुपचा स्टॉक किती आहे तो इथं दाखवतो आपल्याला. बाकीचा जो आणि मेन जो रिपोर्ट आपल्याला लागतो डेली सेल्स समरी, तर ह्या रिपोर्टमध्ये आज टोटल कसा बिझनेस झालेला आहे तर हे सगळं ह्याच्यामध्ये दाखवून देतं. म्हणजे ह्याच्यामध्ये सपोज हा कस्टमर सिलेक्ट केला मी रणजित, तर ह्याची मागील बाकी प्लस चालू बाकी, टोटल जमा किती केली आणि त्याची शिल्लक किती, असं सेम ह्या कस्टमरचं. म्हणजे हे थोडक्यात समरी आपल्या कस्टमरची.
आणि ह्याच्यामध्ये सिस्टम दाखवते टोटल एकूण मागील बाकी किती, चालू बाकी किती, एकूण जमा किती झाली आणि एकूण आउटस्टँडिंग किती राहिलेली, ह्याचा एक्सपोर्ट निघतो. आणि हा आपण डेट वाईज सुद्धा फिल्टर करू शकतो. हा मंथ वाईज काढला, मी आता इथं डेट वाईज काढू शकतो स्पेसिफिक कस्टमरचा. पी दाबलं इथं पवनचा आला, फक्त इथं फिल्टर होतं त्याच्यामध्ये. आर दाबलं रणजित आला. ट्रान्झॅक्शन व्ह्यू आहे आपल्याकडे. तर ह्याच्यामध्ये आपले जे काही बिझनेसचे ट्रान्झॅक्शन झालेले आहेत तर ह्याच्या सगळ्या एंट्रीज आपल्याला ह्याच्यामध्ये बघायला मिळतील. इथेही डेटचा फिल्टर दिलेला आहे आपण. कस्टमर पेमेंट रिमाइंडर व्ह्यूमध्ये इथं आम्ही आलो. इथं 28 तारीख टाकली मी. मगाशी जे आपण ॲड केला होता कस्टमर, तर इथं लिस्ट येते. इथं 28 तारखेला आपल्याला कोण कोण पेमेंट देणार आहे ते आपण ॲड केलेली रिमाइंडरमध्ये. बाकीचे जे ऑप्शन्स आहेत तर ते आपण सेकंड व्हिडिओमध्ये आपण कवर करूयात. ह्याच्यामध्ये लेजर बुक दिसतं, कॅश बुक दिसतं, डिटेल कॅश बुक आहे, फायनल अकाउंटमध्ये ट्रायल बॅलन्स, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट पण आहे ह्याच्यामध्ये. ह्याला थोडा वेळ लागतो एक्सप्लेन करायला, म्हणजे आपण सेकंड व्हिडिओमध्ये आपण हे कवर करता येईल. प्लस ह्याच्यामध्ये बॅकअपचाही ऑप्शन दिलेला आहे. इथे एक्सपोर्ट करून तुम्ही ऑटोमॅटिकली बॅकअप घेऊ शकता पेन ड्राईव्हवरती. एक्सपोर्ट केला मी, इथं 5 सेट केला, डी ड्राईव्हला फाईल टाकली BKP. आणि ही जे काय आपली बॅकअप फाईल आहे तर ही इन्कोडिंग होऊन तिथं स्टोअर होते. तर ही सॉफ्टवेअर आपल्याला रीड करू शकतो फाईल ही. त्याच्यामध्ये आपण सिस्टीमचे युजरही क्रिएट करू शकतो, मल्टिपल युजर्स क्रिएट करू शकतो. ओके, थँक्यू.